नमस्कार. सरकारी योजना या चॅनलवर स्वागत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी दोन महत्त्वाच्या घोषणा करत त्यांना मोठा दिलासा दिला आहे. साताऱ्यात आयोजित प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी मेळाव्यात बोलतेवेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की केंद्र सरकारने कालपासून महाराष्ट्रात कांदा खरेदी सुरू केली असून त्यासाठी ₹12.35 इतका दर निश्चित करण्यात आला आहे. कांद्याचे दर सतत घसरत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागत होतं. काही ठिकाणी शेतकऱ्यांना कांदा फेकून देण्याची वेळ आली होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने केंद्र सरकारकडे कांदा खरेदी सुरू करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्यांनी स्वतः केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला होता. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने निर्णय घेत आजपासून म्हणजे कालपासून कांदा खरेदी सुरू केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. यासोबतच थकीत शेतकऱ्यांसाठीही सरकारने मोठी घोषणा केली होती. येत्या 30 जूनपूर्वी कर्जमाफी लागू केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. यामुळे मागील अनेक दिवसापासून कर्जमाफीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. फक्त थकीत शेतकरीच नाही तर नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकार दिलासा देणार आहे. अशा शेतकऱ्यांना ₹50,000 प्रोत्साहनपद अनुदान देण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सोबतच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची घोषणा मानली जात आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी आणखी एक मोठी माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या आव्हानानुसार राज्य सरकार पुढील 6 महिने कोणतेही मोठे सरकारी कार्यक्रम आयोजित करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं. तसेच सोबतच अनेक शेतकऱ्यांचा ऊसाचा FRP आणि MSP संदर्भात पुढील आठवड्यात दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्रीसोबत साखर कारखानदारांची महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होण्याची शक्यता दिसून येत आहे. एकूणच पाहिलं तर कांदा खरेदी आणि कर्जमाफी आणि प्रोत्साहनपद अनुदान या तिन्ही मोठ्या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा या महत्त्वाच्या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. यासोबतच आपण हा व्हिडिओ थांबवूया. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.